प्रसाद तुम्हाला थोडा देऊ का? बाहेर नारळ बुडू पूर्वोत्तर चालतो गणपती बाप्पा मुक्ताई माते की जय. सगळ्याचे एक संभाव्य उमेदवार म्हणून सतीश दादा आपल्याकडे पण देखील पाहिलं जाते. काय सांगाल या निमित्ताने आपण? महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून जरी मी असलो तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला जो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी तो या विधानसभेला कशा पद्धतीचं निवडून येईल या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी काम करतोय आणि त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आता ह्या महाविकास आघाडीची सगळ्यांची आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके हे देखील आज पवार साहेबांना भेटले, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आनंदाची गोष्ट आहे ते भेटले. कसं आहे, ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे आणि आदरणीय पवार साहेबांबद्दल सगळ्यांच्या मनात प्रेम आहे. त्यांच्याही मनात ते प्रेम आहे आणि ते प्रेम दाखवण्यासाठी किंवा जुने ऋणानुबंध वल्लभ बेनके साहेबांचे त्या परिवाराचे आहेत, त्याच्यामुळे कदाचित ते तिथं आले असतील. याचा अर्थ असा नाही की हे लोकांमध्ये ज्या बातम्या पसरत आहेत याच्यात दुसरा एक शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा ही देखील कदाचित त्यातली भूमिका असू शकेल बाबू, नाही का? आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद यात्रा सुरू आहे आणि या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज नारायणगावात आले होते. आपण सगळेजण वज्रमूठ घेऊन निर्धारपूर्वक या ठिकाणी मैदानात उतरत आहेत आगामी विधानसभेच्या दृष्टीने. काय सांगाल, आपली काय रणनीती असेल महाविकास आघाडी म्हणून? महाविकास आघाडीची रणनीती एकच आहे की वज्रमूठ जी लोकसभेला एकत्र होती, ज्या ताकदीनं होती, तशीच ही वज्रमूठ येत्या विधानसभेला देखील एकत्र आणि ताकदीनं राहील. हेच आम्ही महाविकास आघाडीच्या जनसंवाद दौऱ्यातून दाखवून देतो. आज खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं जुन्नर तालुक्यामध्ये आगमन झालं होतं. ते देखील जनसंवाद साधतायत, लोकांबरोबर बोलतायत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या 3-4 महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेत राज्यामध्ये सरकार बदलायचे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचे हा विडा आदरणीय पवार साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांनी उचलला आहे आणि त्या माध्यमातून सगळे नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये जागोजागी जाऊन लोकांबरोबर संवाद साधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि ते आल्यानंतर किंवा त्यांच्या आगमनानेच आज जुन्नर तालुक्यातल्या महाविकास आघाडीच्या वतीनं हा जनसंवाद दौरा सुरू झालेला आहे आणि तो देखील नारायणगावचं ग्रामदैवत असलेल्या, तालुक्याचं ग्रामदैवत असलेल्या या आई मुक्ताईच्या मंदिरामधून नारळ वाढून ते. तुषार भाऊ, आपण काय? महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सर्व एकत्रित येऊन आज आम्ही जनसंवाद दौरा तालुक्याचा त्याचा नारळ आज आई मुक्ताई चरणी वाढवलेला आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये जे लोकसभेला जे 51,300चं लीड दिलेलं आहे त्या लोकांची एक कृतज्ञता, एक आभार प्रदर्शन आणि लोकांमध्ये पुन्हा विधानसभेसाठी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय सोनिया गांधी असतील यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत आणि लोकांनी आता जे सरकारने जे काही भुलभुलैया चालवलेलं आहे, जसं काय 15 लाख रुपयाची जी काही त्यांनी जी वावडी उठवली होती त्याच पद्धतीने आता ती 1,500 रुपयाची वावडी उठवलेली आहे. त्याचप्रमाणे लाडका भाऊ याची सुद्धा वावडी उठवलेली आहे आणि याची पोलखोल करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाविकास आघाडी, मग सर्व घटक पक्षातील सर्व तिन्ही पक्षाचे अध्यक्ष असतील, नेते मंडळी असतील, आम्ही सर्वजण लोकांपर्यंत जाऊन त्या सर्व गोष्टी उघड करून सांगणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन लोकांची जी दिशाभूल होणार आहे, लोकांची जी फसवणूक होणार आहे त्या फसवणुकीपासून लोकांना सावरण्याचं काम आम्ही या ठिकाणी या निमित्ताने करणार आहोत. धन्यवाद. ओके. मोठा नेता आपल्या तालुक्यात येत असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी स्वागताला जाणं हा एक संकेत आहे आणि त्या पूर्वीचे संबंध असल्यामुळे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण कोणतंही नाही. एक आग्रक्रमानं आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहतो की जी संस्कृती जपायची, विरोधी विचारधारा जरी असल्या, विरोधी वाटा जरी सध्या राजकारणाच्या असल्या तरी एकमेकाचं स्वागत सत्कार ह्या गोष्टी होत राहतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी साहेबांच्या समोर त्या ठिकाणी येण्याचं सुतोवाच केलं. ते आले आणि साहेबांचं स्वागतही केलं.
भाऊ तुम्ही दावा केलाय तुम्हाला ही विधानसभेची उमेदवारी मिळावी असंही तुमच्या कार्यकर्त्यांचा अट्टास आहे, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या निमित्ताने तुम्हाला तेच मी मगाशी तेच सांगितलं आतमध्ये की दावा पक्षाकडे उमेदवारी मागणं इथपर्यंत ठीक आहे. पक्ष ज्याची उमेदवारी देईल त्याची 100% नारायणगाव परिसर जुन्नर तालुक्यात सगळ्या ठिकाणी जाऊन काम करायची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि निश्चित स्वरूपात त्या भूमिकेला आपण सगळेजण बांधील असणार आहोत. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. दावा करणं, त्या दिवशी याची आपल्या शिबिराची मीटिंग होती, परंतु त्यातून काही तरुण मुलांनी ते विषय काढला आणि त्यानिमित्त खरं तर उद्या गाव बैठक आहे. पण गाव बैठक जरी उद्या असली तरी गाव बैठकीतही आपण भूमिका हीच मांडणार आहे की पक्षाकडे मागणी करायची, पक्षाने तिकीट दिलं तर लढायचं.